विकण्याची काही अडचण येत नाही. लोक आपण जर केलं ना, लोक स्वतः येतात की आम्हाला द्या, मागणी करून ते शेळीपालन सुरू करायचं असेल तर तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट करताना फक्त शेळ्यावर इन्व्हेस्टमेंट करा आणि शेडवर ₹0 खर्च करा आणि शेळ्यावर करण्यामागचं माझं एकच कारण आहे की सध्या कटिंग रेटला म्हणजे मटणाचे भाव खूप वाढलेले आहेत. त्यामुळे हा म्हणजे करण्याचा माझा म्हणजे आपण ही शेळी का गावरानला क्रॉस करून शिरोईच्या बोकडाने क्रॉस केली ती गावरान शेळी. ती अडचणी तर कोणाला पण येतात. जर नवीन जर सुरू करायचं असेल तर अनुभव असणं खूप हा महत्वाचा आहे. अडचणी खूप येतात. त्या अडचणींचा म्हणजे तुम्हाला सामना करून गावरानची शेळी आणि शिरोई क्रॉसची शेळी तर तुम्ही फरक आधीच बघितलेला आहे आणि त्यांची कड पण बघू शकता किती चांगल्या प्रकारे मागच आहेत. आणि ह्याच्या अगोदर पण आपण म्हणजे बोकडं विकलेले आहेत फक्त. तर बोकडं आपले ते 3 बोकडं विकलेले आहेत आपण 3 ते 4 वगैरे म्हणजे खराब होता शेळींना वगैरे हानी होण्याचे पण चान्सेस खूप वाढतात. त्यामुळे आपण हा ड्रमचा वापर बघितलं तर 4 पत्रे असतातच आणि 1-2 शेळ्या ते घ्यायपुरते पण पैसे असतात 1-2. आणि तुम्हाला नवीन करायचं असेल तर जास्तीत जास्त शेळ्या घेऊ. नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पाहिजे, जसं की शेळी पालन असेल, कुक्कुट पालन असेल. आज आपण पाहणार आहोत एका 19 वर्षीय युवकाची यशोगाथा. माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तुम्हाला एक शेड दिसतंय. या शेड मध्ये एक 19 वर्षीय युवक जवळपास गावरान शेळ्या ज्या आहेत 15 शेळ्यांचं शेळी पालन सुरू केलेलं आहे. 15 शेळ्यापासून सुरुवात केलेली. पाहूया त्याचं शेळी पालन कसं आहे, काय आहे. एवढ्याशा कमी वयामध्ये त्यांनी एक मोठं पाऊल उचललेलं आहे. पाहूया त्याचं शेळी पालन कसं आहे. हे जे शेड जर बघितलं तर त्या पद्धतीने जसं गावरानला शेड पाहिजे तशा पद्धतीने हे शेड रचना आहे. आणि आतमध्ये जर तुम्ही बघितलं इथं तुम्हाला शेळ्या दिसतात. आपण पाहूया त्या शेळ्यांची सुरुवात कशी केली आणि हे जे शेळी पालन आहे, शेळ्यांसाठी चारा लागवड कसं आहे, त्याचं व्यवस्थापन कसं आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला. नमस्कार भैया. नमस्कार सर. प्रथमतः तुझं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तुझं नाव आणि गावाचं नाव. तर माझे नाव प्रणव कृष्ण नेमाने आहे आणि मी राहणार कोळगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथला आहे. बर भैया, आता तुझ्या फार्मवरती जर बघितलं लहान मोठ्या 15 शेळ्या दिसतात. हो. बर, तू ही शेळ्यांची सुरुवात किती शेळ्यापासून केली होती? सर मी ही शेळ्यांची सुरुवात तर ही 1-2 शेळ्यापासून केली सर. 1-2 शेळ्यापासून. बर, ज्या सुरुवातीला तू 1-2 शेळ्या घेतल्या होत्या कुठून घेतल्या होत्या? तर ते असंच मी एका शेतकऱ्याकडून खरेदी केलं असं. शेतकऱ्याकडून. हो. बर, आता तुझं जर वय बघितलं तर 19 वर्ष वय आहे, तुझं शिक्षणाचं वय आहे. आता तू शेळी पालनाकडे का वळालास? तुला शेळी पालनच करायचं कारण तू नोकरी आता भविष्यात करू शकला असतास. हो. तर शेळी पालन करण्यामागचं माझं एकच कारण आहे की सध्या कटिंग रेटला म्हणजे मटणाचे भाव खूप वाढलेले आहेत. त्यामुळे हा म्हणजे करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि भविष्यात मी म्हणजे अजून शेळ्या पण वाढवणार पण आहे. बरं, काय टार्गेट आहे भविष्याचं? तर भविष्याचं माझं टार्गेट असं आहे की मी भविष्यात 100 शेळ्यापर्यंत असं हे करणार आहे. बर, आता तू जी एक शेळी केलीस, 1 शेळ्यापासून ह्या तू शेळ्या केल्यास, किती दिवस झाले तुझं हे सुरू झालेलं? तर हे माझं वर्षभर झालंय मी असं करतोय. म्हणजे ह्याच्या आधी पण मी एकदा म्हणजे त्यांचे बोकडे ते विकलेले आहेत आणि पाठी म्हणजे वाढवण्यासाठी राखवलेले आहेत. हा, पाठी म्हणजे वाढवण्यासाठी तू ठेवतोय आणि त्याचे बकरी विकतोय. हो. आता शेळी पालन म्हटलं की शेळी पालनामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असतो चारा. हो. चारा त्याला लागवड करावं लागते किंवा कुठेतरी एखादं आपल्याला एक क्षेत्र असतं जिथे आपण त्या शेळ्या चारतो. हे शेळ्यांचं चाऱ्यांचं नियोजन कसं आहे? तर चाऱ्याचं नियोजन असं आहे की हा आपण पाला, हा शेवरीचा पाला आहे. तर हा आपण म्हणजे दुसऱ्याच्या बांधावर कुठे पण उगलेला असतो तर हा आपण घेऊन येतो. म्हणजे बांधावर उगलेले झाडाचा झाडपाला आणून तुझ्या शेळ्यांना तू टाकतोय. हो. बरं, आता हे तुझं पूर्ण बंदिस्त आहे का अर्ध बंदिस्त आहे? माझं म्हणजे पूर्ण बंदिस्त नाही, दोन्ही म्हणजे एकत्र म्हणजे अर्ध बंदिस्त असल्यासारखं. म्हणजे अर्ध बंदिस्त. हो. बर, म्हणजे काही वेळा तू सोडतोय. हो. बरं, याचं टायमिंग कसं असतं सोडण्याचं? टायमिंग तर मी सकाळी 9 ते 11-12 म्हणजे 1-2 तासच शेळ्यांना सकाळी सोडतो फक्त. बर, आता हे झालं तुझ्या चारा संबंधित. बर, आता बाहेर सोडतो पण तू घरी असं काही यांना काही चारा लागवड वगैरे केलं? आपल्याकडे जमीन किती आहे? आपल्याकडे फक्त 1 एकर जमीन आहे, 40 गुंठे जमीन आहे. त्याच्यात आपण आता तू शेतामध्ये तुझ्या त्या 1 एकर मध्ये ह्या शेळ्यांसाठी काही नियोजन केलंस का? सध्या मी नियोजन म्हणजे केलंय, थोडंफार गवत ते लावलंय मार्वेलचं वगैरे. म्हणजे थोडंफार गवत आणि बाहेर फिरून आणतो. हो, फिरून आणतो. बर,
आता तू सांगितलं की सुरुवात 2-3 म्हणजे 2 शेळ्यापासून केली. हो. याला मटणाला भाव जास्त आहेत आणि त्या हिशोबाने तू सुरू केलंस. हो. बरं, सगळ्यात महत्वाचा विषय असतो शेळी पालन असन किंवा कुठला व्यवसाय म्हणलं हो. त्याला अडचणी खूप असतात. हो, आता तुला वर्षभरामध्ये अशी काही अडचण आली का? हो, अडचणी तर कोणाला पण येतात. जर नवीन जर सुरू करायचं असेल हा. तर अनुभव असणं खूप महत्वाचा आहे. अडचणी खूप येतात. त्या अडचणींचा म्हणजे तुम्हाला सामना करूनच पुढे जावं लागतं. हा हा. बरं, काय नेमकी एखादी अडचण तुझी आमच्या जे प्रेक्षक आपल्याला पाहतात त्यांच्यासोबत शेअर कर. तुला काय अशी एखादी अडचण आली की जी तुला जास्त अडचण वाटली? तर अडचण अशी की मी इतका म्हणजे लहान वय आज माझं हा, शिकण्याचं बरोबर. वय हा. तर मला लोक असे पण म्हणजे तुझं शिकण्याचं वय तो असं हा शेळी पालन का करतो. हा, बरोबर आहे. पण माझी हे आवड असल्यामुळे मी हा केलेला आहे. हा, नाही बरोबर आहे. जी आवड आहे ते माणसाने करायलाच पाहिजे. हो. म्हणजे तीच अडचण. दुसऱ्या असं शेळ्यांना काही अडचण आली का? एखादा आजार किंवा तुझी शेळी एखादी मेली, काही अशा अडचणी समजा? तर अडचणी कोणची गोष्ट जरी तुम्हाला करायची म्हणलं तर अडचणी हे 100% येतातच मित्रांनो. हा. तर अडचणी म्हणजे असं समजा तुमच्या शेळ्या काढायला दूध नाही पुरलं, काही नाही झालं तर ते म्हणजे असं हा, बोल. म्हणजे खराब होतात ते होतात. ते खूप साऱ्या म्हणजे पहिल्यांदा अडचणी आल्या, पण आता मी तसंच जसं जसं माझा अनुभव वाढत गेला तसं तसं मी माझ्या ह्याच्यात म्हणजे अनुभव घेऊन शिकतोय समजा. हो, बरं, सुरुवातीला तू ज्या 2 शेळ्या खरेदी केल्या त्या गुंतवणूक किती केली? किती रुपयामध्ये तू त्या खरेदी केल्या होत्या? तर शेळ्या मी घेताना 15 हजाराच्या 2 शेळ्या घेतल्या होत्या विकत. तर 30-32 हजाराचे म्हणजे असे म्हणजे 15-16 हजाराच्या घेतल्या होत्या मी. हा, म्हणजे 30-32 हजार रुपये सुरुवातीला गुंतवणूक केली. हो. आणि शेड वगैरे कसं काय? तर शेड वगैरे म्हणजे हे माझं इथं शेडवर म्हणजे मित्रांनो मी हे काही केलेलं नाही. तर हे माझ्या वडिलांनीच पहिले ठेवलेलं आहे. तर इथं माझा शेडवर म्हणजे जास्त काही खर्च झालेला नाही. म्हणजे शेडवर खर्च नाही, 0 बजेट. जे सुरुवातीचं शेड आहे त्यामध्ये तू या शेळ्या आणल्यास. हो. बर, आता तुझ्याकडे काही कोंबड्या पण दिसतात, त्या कोंबड्याचं आपण नंतर बोलू. पण आता शेळ्यामध्ये भरपूर जाती आहेत. तू गावरान म्हणजे शेळीची जात का निवडलीस? तर गावरान निवडली म्हणजे ते जरा म्हणजे असं ह्याच्यासाठी पण म्हणजे घेताना पण पैसा कमी लागतो आणि येताना पण थोडाफार जास्त येतो. म्हणजे कमी जर आपलं घेण्याचं बजेट जर कमी असेल तर त्यामुळे आपण बजेटमुळे कमी घेतलेलं आहे. बजेटच्या हिशोबाने हो. तू गावरान निवडल्यास. हो. बरं, आता गावरानचा काय अनुभव सांगते? गावरान शेळ्या कशा आहेत बरं चरायला किंवा दूध द्यायला, त्याची विक्री कसं काय नेमकं? तर दुसऱ्या जातीमध्ये जाती बघितल्या असतात तर गावरांचं असं आहे की म्हणजे त्यांना एवढं काही जास्त रोगराई होत नाही आणि दूध पण भरपूर येते गावरान शेळ्यांना. आणि त्यांना म्हणजे फिरलं तरी त्यांना चालून जातं. आपण जर म्हणजे अर्ध बंदिस्त जरी केलं तरी चालतं आपलं. हा, म्हणजे पूर्ण बंदिस्त, अर्ध बंदिस्त. हो. म्हणजे तू इथं बांधून ठेवल्या तरी चालतं. हो. आणि बाहेर नेलं तरी चालतं. बर, आता तू सुरुवातीला सांगितलं 30-32 हजार रुपये गुंतवणूक केली आणि आज तुझ्या लहानाच्या मोठ्या जवळपास 15 संख्या झालेली आहे. बरं, ह्या शेळ्यांसाठी चाऱ्याचं आपण विचारलं, पण यांना खुराकामध्ये काय देतो आता या व्यतिरिक्त? खुराक वगैरे आहे काय? तर सध्या त्यांना खुराक आहे. आपण त्यांना खुराकामध्ये गहू आणि खपरी पेंड देत असतो आणि हे पण हे जे पेंड देत असतो, सरकी पेंड पण देत असतो. काय होतं जे शेळ्याला दूध वाढणारी तर त्यामुळे आपण त्यांना सरकी पेंड पण देत असतो. म्हणजे त्यांना सरकी पेंड प्लस खुराकामध्ये त्यांना खपरी पेंड आणि हे देतो गहू आणि मका पण देत असतो भिजवलेली. आपण भिजवलेली मका. बरं, ती कशी देतो बरं भिजवलेली? नेमकी कशी समजा? तर ती भिजवलेली आपण आता सकाळी भिजू टाकली तर ते आपण संध्याकाळी देतो, कारण की ती एकदम भिजल्याने एकदम फुगवते आणि मग ते त्यांना खाता पिणे ते दात पण म्हणजे हे होत नाही. म्हणजे एकदम पौष्टिक राहते आणि म्हणजे अशी कडक वगैरे लागत नाही. बरं, ती त्याचं काही प्रमाण आहे का ठरलेलं किलोवर? कसं म्हणजे कसं देतो नेमकं? तसं असं म्हणजे शेळ्या म्हणजे असं एकटीच ठेवतो, टोपल्यात ठेवतो, मग ते सगळ्या खातात. म्हणजे त्याचं काही मोजमाप नाही, डायरेक्ट आपलं टाकायची, भिजायची आणि संध्याकाळी 2-1 किलोच्या आसपास टाकीत असतो मी एवढ्या शेळ्यांना. सगळ्या शेळ्या? हो, सगळ्या म्हणजे हे शेळ्यांसाठी फक्त, करड्यांसाठी त्यांच्यासाठी नाही, त्यांच्यासाठी वेगळं. त्यांच्यासाठी काय वेगळं? त्यांच्यासाठी त्यांना मका वगैरे म्हणजे जास्त प्रमाणात होत नाही, गहू आणि खपरी पेंड ठेवतो. खपरी पेंड म्हणजे शेंगदाण पेंड आपण जास्त ठेवतो त्यांना. भैया, तुझ्या या गावरान शेळ्यामध्ये मला थोड्या वेगळ्या शेळ्या काही दिसतात, तर त्या शेळ्या कोणत्या जातीच्या आहेत? कशा क्रॉस वगैरे काय सांगशील? तर हे शेळ्या सर आपण शिरोई जातीच्या म्हणजे शिरोई जातीच्या शेळ्या आहेत. हा क्रॉसिंग मधली शिरोईची पाट आहे. क्रॉस मधली? हो. बर, तर मी तुम्हाला आता गावरांची एक आणि शिरोईची एक शेळी दाखवतो.
तर हे बघू शकता ही गावरांची शेळी आहे आणि म्हणजे ही आणि ती एक शेळी सोबतची. तर मी त्यांच्यातलं तुम्हाला डिफरन्स दाखवतो गावरांमध्ये आणि शिरोईमध्ये जातीमध्ये काय काय फरक असतो. तर चाल तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघू शकता ही आपली शिरोई जातीची आणि ही बघू शकता ही गावरान जातीची शेळी. ही शिरोई जातीची आहे आणि ही तर ह्यांच्यात डिफरन्स तुम्हाला लगेच बघितलं काच कळून जातो. अच्छा, दोन अशा पकड. हा, कोणती गावरान कोणती शिरोई? तर ही गावरान आहे आणि ही शिरोई जातीची शेळी आहे. हा, शेतकरी मित्रांनो, ही जर शेळी बघितली तुम्ही, शिरोई जातीची शेळी आहे. पूर्ण ब्लॅक मध्ये शिरोई जात तुम्ही जर बघितली तर शिरोई मध्ये वेगळा कलर असतो, पण इथं जर बघितलं तुम्ही ह्याचा पूर्णपणे ब्लॅक आहे आणि ह्याची कानाची रचना बघू शकता, पूर्ण शिंगाची रचना, चेहरा कसा आहे. आणि ती जी बघितली आपली ही गावरान, जी की आपल्या गावाकडे गावखेड्यामध्ये आपल्या घरी ही शेळी सांभाळली जाते, ही गावरान. आणि शिरोई क्रॉस आहे का शिरोई? ही शिरोई क्रॉस आहे सर. शिरोई क्रॉस. हो. बरं, आता ह्याच्यापासून जे क्रॉस तू केलंस, हो. तर कोणत्या ब्रीडरनी तो क्रॉस केलेला? तर हा म्हणजे आपण ही शेळी का गावरानला क्रॉस करून शिरोईच्या बोकडाने क्रॉस केली ती गावरान शेळी. गावरान आणि शेळी. ती जी पाट आपण मोठी केलेली. बरं, आता ही जी झालेली पाट आहे ती पाट कुठे आपल्याला बघायला भेटेल? ही जी पहिल्या वेळेची पाट ही आहे. ती पांढऱ्या कलरची पहिल्या येताची. हो. बरं, आता ती जी दाखवली शेळी तिची किती येत झाली तुझ्याकडे? तर तिचे 2 वेत झालेले. ही पहिल्या वेताची आहे हा. आणि ह्याच्यानंतर पण एक वेत झालेलं आहे. तर 2 बोकड म्हणजे झालते दुसऱ्या वेताला, हा. पण एक जरा काही कारणामुळे दगावलेला आहे. बरं. आणि एकच आहे आपल्याकडे सध्या. कोणत्या ब्रीडरनी क्रॉस केलं तर म्हणला तू तिला? शिरोई. शिरोई म्हणजे गावरानला शिरोई क्रॉस केलं. हो. बर, शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर गावरानला शिरोई क्रॉसचं ब्रीडरनी क्रॉस केलेलं जर आता तुम्ही बघितली ती शेळी होती आणि ती जी ही पाट होती, ही पाट, आणि नंतरच्या वेताला 2 बोकडं झाले, त्यामधलं एक दगावलं आणि एक राहिलं. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने हे भैयाचं गावरान शेळी पालन सुरू आहे. इकडे जर बघितलं शेळ्यांच्या पिल्लांसाठी एक छोटा कप्पा आहे. सुरुवात अशी आहे, थोडा अलीकडे या. सुरुवात अशी, इथं जर तुम्ही बघितलं एक कप्पा आहे आणि पलीकडे जर बघितलं तिथं मला बिटल क्रॉसचे बकरे दिसतात. बरोबर आहे? बिटल नाही, क्रॉस कोणते? नाही, तो ओरिजिनल. ओरिजिनल बिटल. बघा शेतकरी मित्रांनो, सुरुवात केली 15 म्हणजे 2 शेळ्यापासून. आता लहानाची संख्या झाली जवळपास मोठी 15. आणि यामध्ये त्यांनी सुरुवातीलाच प्रयोग केला, एका वर्षामध्ये प्रयोग काय केलाय, गावरानला शिरोई क्रॉस केले. आणि पलीकडे जर बघितलं तर एवढी डिरिंग केली, 2 ओरिजिनल बिटल आणलेले. ते ओरिजिनल बिटल पाहू आणि त्याकडून सविस्तर माहिती घेऊ. भैया, बरं, तू आता बिटल कडे, आता तू गावरान करतोय, गावरानमध्ये शिरोई क्रॉस केलंस आणि परत बिटल मध्ये का निवडलं? बिटल काय केलं सर सध्या आता 2024 मध्ये जर बघितलं तुम्ही, हा. तर सध्या बिटलला म्हणजे खूप मागणी आहे सध्या. त्यामुळे आपण बिटल करण्याचं म्हणजे त्यासाठी आपण तो ब्रीडर मित्रांनो दुसरीकडून आणलेला आहे आपण. म्हणजे ब्रीडर आहे का पाट आहे? ब्रीडर आहे. एक ब्रीडर आहे का 2? एकच आहे आणि एक शिरोई क्रॉस आहे. दाखव. आपण त्याचा जो ब्रीडर आहे तो ब्रीडर पाहूया, जो की तो दावा करतोय ओरिजिनल आहे. आता बरेचसे जे बघणारे आहेत त्यांना माहिती असतं ओरिजिनल कसं आहे काय. तुम्ही पहा शेतकरी मित्रांनो, इथं जर बघितलं तुम्ही तर त्याचा जो ब्रीडर आहे तो हा बिटलचा ब्रीडर. बरं भैया, हा जो बिटलचा ब्रीडर आहे तो किती महिन्याचा आहे? किती महिन्याचा ब्रीडर आहे? तर सर हा आपला 5 महिन्याचा ब्रीडर आहे. 5 महिन्याचा. हो. बरं, आता तू किती महिन्याचा आणला होता आणताना मी हा 2 ते 2.5 महिन्याचा आणला होता. 2 ते 2.5 महिन्याचा. हो. बरं, 2 ते 2.5 महिन्याचा किती रुपयाला खरेदी केला होता? तर हा मी 16,000 रुपयाला खरेदी केला. 16,000 रुपयाला. हो. एवढी मागणी? हो, खूप मागणी आहे. बरं, एवढ्या महाग तू खरेदी केला? तू तर सुरुवातीला एक शेळी 16,000ला खरेदी केलीस आणि 2 महिन्याचा ब्रीडरला एवढी किंमत लावली. बरं, का बरं ह्याला एवढी किंमत लावली? सर आपण त्यातला अनुभव घेतला, त्याच्यानंतरच आपण त्याला किंमत लावलेली. अनुभव घेतला. बरं, आता हे किती महिन्यात झालाय म्हणला? 5 महिन्याचा झाला. बरं, 5 महिन्याचा तू आता सुरुवातीला 2 महिन्याचा आणला, 3 महिने सांभाळलास, सांभाळून चांगला मस्त केलास. तर बरं, ह्याला विकायचं म्हणलं तर आता ह्याची मार्केटमध्ये किंमत किती आहे सांगू शकतोस का? हो, सांगू शकतो की. किती बरं ह्याची किंमत आहे? सध्या ह्याची 40 ते 45,000 पोत. पण हा म्हणजे ब्रीडर आपण जिथून आणला होता तो तेच मागतात आपल्याला. म्हणजे जिथून तू घेतलास हो. तेच तुला आता 40-45 हजाराला मागतो. भैया, आता तू बिटलचा एक ब्रीडर घेतलेलास, आता तू सांगितलं की तू 45 हजाराला जिथून आणलाय तिथून मागते. बरं, ह्या ब्रीडरचं तू म्हणजे तुझ्या इथं क्रॉस करण्यासाठी घेतलाय का कसं नेमकं काय? तर हा आपण सध्या क्रॉसिंग साठीच वापरणार आहोत, कारण की शेळ्याला खूप मागणी असल्यामुळं त्यांना आणण्यासाठी शेळ्यांसाठी पण खूप पैसा लागतो. त्यामुळे सध्या आपण क्रॉसिंग मध्येच काम करणार आहोत. क्रॉसिंग मध्येच करणार. हो. बरं, किती दिवसानंतर तो ब्रीडर म्हणजे तयार होऊ शकतो?
तर ब्रीडर हा एक वर्षाच्या नंतर तयार होतो. 2 दात झाल्याच्या नंतर तो म्हणजे लागवडीसाठी योग्य होतो. 2 दात झाल्याच्या नंतर 1 वर्षाच्या नंतर. हो. बर, पलीकड पण एक बकरा दिसतोय. पलीकडचा जो बोकडा आहे तो कुठला आहे आपल्याकडचा? तर सर हा आपला शिरोईचा क्रॉसचा आहे. सर मी तुम्हाला पलीकडे येऊन दाखवतो. पहा शेतकरी मित्रांनो, कशा पद्धतीने त्याचं हे शेळी पालन. तुम्ही या शेळी पालनाला कमी समजू नका. जर बघितलं तर सुरुवात 2 शेळ्यापासून, नंतर जर बघितलं 15 शेळ्या, आणि त्यामध्येच त्याचे वेगवेगळे प्रयोग तुम्हाला पाहायला भेटतात. इथं जर बघितलं त्याचा शिरोई क्रॉसचा का शिरोई ओरिजिनल? शिरोई क्रॉसचाच आहे हा. त्याचे मोठे शेळीचा आहे सर. पहा मित्रांनो, आपण सुरुवातीला जी शेळी बघितली होती त्या शेळीचा हा शिरोई क्रॉस कसा आहे आपण पाहू शकता. ब्रीडर पहा कशा पद्धतीने त्याची रचना आहे, कसा दिसतोय. पहा इथं जर बघितलं तुम्हाला दिसतोय हा शिरोई क्रॉस, आणि त्याची ही शेळी ना आई घे रे बाय, बोलत राहा तू. तर बघू शकता. तर हे शेळीचा हा बोकड आहे, त्या शेळीचा. हो. पहा मित्रांनो, हा किती महिन्याचा आहे? तर हा आपला त्याला पुढे घे, इकडे घे. 7 महिन्याचा झालेला आहे. 7 महिन्याचा. हो. घे त्याला. आणि काय माहिती ना, तुम्ही जर गावरान जर करत असाल तर गावरानमध्ये आणि ह्याच्यात खूप म्हणजे दुसऱ्या जातीमध्ये खूप फरक आहे. तर म्हणजे त्यांच्या तब्येतीत त्याच्यात तुम्ही तर पहिल्यांदाच बघितलं असेल तर ते शेळी तुम्हाला दाखवलं होतं, गावरानची शेळी आणि शिरोई क्रॉसची शेळी. तर तुम्ही फरक आधीच बघितलेला आहे. आणि त्यांची कड पण बघू शकता किती चांगल्या प्रकारे पडत आहे. ते त्यांची चमक बघू शकता एक बार. तर हे 2 बोकड झाले, तर एक दागावलेला आहे आपला आणि हा एक राहिलेला आहे. म्हणजे त्या 2 मधला हे एक बकरा आहे. हो. त्या शेळीचा. हो. आणि हे पलीकडचा आहे तो हा प्युअर बिट्टलचा मेल आणलेला आहे आपण. हा बिटल आणि हे शिरोई क्रॉस एका जागेवर दाखव बरं. पहा शेतकरी मित्रांनो, इकडे जर बघितलं तुम्ही बिटल मध्ये तुम्हाला आणि शिरोई मध्ये काय डिफरन्स दिसतो. इकडे जर बघितलं हा आहे शिरोईचा आणि हा आहे बिटलचा. थोडं पाठीमागे जा. पहा त्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसतो. दोन्हीही ब्लॅक कलर, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही जर चमक बघितली, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीच गेस करू शकता कोणता चांगला आहे आणि कोणता कसा आहे. पहा कशा पद्धतीने हे 2 जे आहेत ब्रीडरसाठी त्यांनी तयार केलेले. तुम्हाला फार्म छोटं दिसतंय, पण मोठ्या फार्मवरही असे तुम्हाला पिल्ले बघायला भेटणार नाहीत. असे 2 ब्रीडर इथं आपल्याला पाहायला भेटतात. बरं भाई, आता तू हे जे 2 ब्रीडर केलेस, आता हे म्हणजे तुझ्या शेळ्यांना हे दोन्ही क्रॉस करणार? हो. म्हणजे ते काय आपण हा विकणार आहोत. हा आपण फक्त ह्याच्यासाठी ठेवलाय की तो ब्रीडर जरा छोटा असल्यामुळे हा आपण ठेवलेला आहे सध्याच्या क्रॉसिंग साठी. म्हणजे बिटलचा छोटा आहे? हो, बिटलचा छोटा आहे आणि हा मोठा आहे. हा सध्या म्हणजे अजून 1-2 महिन्याने लागवडीसाठी पण योग्य होईल. आणि त्याला लागवडीसाठी जरा टाइम लागेल, त्यामुळे मग तो लागवडीला योग्य झाला की हा आपण विकणार आहोत आणि तोच ठेवणार आहोत. बरं, म्हणजे कोणता विक्रीला? आता समजा जे आपले प्रेक्षक पाहतात, एखाद्याला जर पाहिजे जर असेल तर कोणता तुझा विक्रीसाठी आहे? तर सध्या आपल्याला विक्रीसाठी नाही, 2-1 महिन्याने जर तो लागवडीला योग्य झालाय तर हा आपला शिरोई क्रॉसचा विक्रीला आहे 2 महिन्याच्या नंतर. हो. पहा शेतकरी मित्रांनो, कुणाला जर शिरोई क्रॉसचा ब्रीडर जर पाहिजे असेल 2 महिन्याच्या नंतर, त्याचा तो जर चांगला योग्य जर झाला तर हा विक्रीला आहे. हा तुम्ही खरेदी करू शकता. आणि त्याच्या शेळ्या जर पाहितल्या तुम्ही पाठीमागं कशा पद्धतीने त्याच्या शेळ्या आहेत आपण पाहूयात. कशा पद्धतीने त्याचे पूर्ण सेटअप बघू शकता. छोटे खाणी त्याचं सेटअप आहे, पण जर बघितलं तर सुरुवात ही अशीच छोटे खाणी असायला पाहिजे. आणि असेच फार्मला आपण व्हिजिट करत असतो, जे की नवीन शेळी पालक आहेत त्यांच्या कुठेतरी फायदा व्हावा या हेतूने आपण गावखेड्यामध्ये जे सुरुवात असते ती आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. अशा पद्धतीने त्याचं हे फार्म आहे. अजून त्याच्याकडून आपण माहिती जाणून घ्या. भैया, आता सगळ्यात महत्वाचा विषय असतो, आपण कुठला व्यवसाय करायचं म्हणलं किंवा उद्योग करायचं म्हणलं त्यामधून आपल्याला मिळणारा नफा. आता तो वर्ष झाले सुरुवात केलेली, सुरुवातीला 32,000 रुपये खर्चिले. आता या वर्षभरामध्ये तुला ह्या शेळ्यामधून किती प्रॉफिट राहिलं एक अंदाजे? ह्या शेळ्यामधून आपलं म्हणजे वर्षभराच्या आत आता ते कड पण आपले महागच आहेत आणि ह्याच्या अगोदर पण आपण म्हणजे बोकडं विकलेले आहेत फक्त. तर बोकडं आपले ते 3 बोकडं विकलेले आहेत आपण, 3 ते 4. तर आपले बोकडं 60 ते म्हणजे 60,000-65,000 रुपये आपण ते 4च विकलेले आहेत. 4च बोकडं 60 ते 65,000 रुपयापर्यंत विकलेले. हो. बरं, ते क्रॉस होते का? क्रॉसच होते ना? बरं, गावरानला शिरोईचे क्रॉसच होते ते पण. आणि त्या सुरुवातीच्या 2 शेळ्या घेतलेल्या त्या शेळ्यापासून एवढं समजा तो
हो, उत्पन्न कमवलंस. उत्पन्न कमवलं. बर, आता तुझ्याकडे आता सध्या पिल्ल्याची संख्या किती आहे सगळी, एक लहान मोठी? तर पिल्ल्यांची संख्या आपली 8 कड आहेत आपल्याकडे. 8 कड. बरं, आता ते तू 40 ते 42,000 रुपये, आणि आज ह्या 8 कार्डाची एक किंमत मिनिमम किती येऊ शकते बरं? आता हे 8 कार्डाची जरी बघितली तर किंमत ह्यांची अजून हे लहान आले असल्यामुळे यांना वाढण्यासाठी टाइम असल्यामुळे सध्या यांची किंमत म्हणजे 50-60 हजार रुपयाच आहे. आणि ह्याच्यात बरेचसे बोकडे आहेत. हे मोठे झाल्यावर आपल्याला पाठी मागं राहून ते बोकडांचीच जास्त 70 ते 80 हजार रुपये होऊ शकतात बोकडाची. हो. पाठीचे अलग. हो, किती महिन्याचे आहेत आता सगळे? माग पुढे आहेत. काही 1.5-2 महिन्याचे आहेत, काही 3-4 महिन्याचे पण आहेत. आता वर्षभरामधून शेळी, गावरान शेळी किंवा दुसरी शेळी, आता तू गावरान करतोय किंवा क्रॉस करतोय, गावरान शेळी वर्षामधून किती वेळा येते बरं? तर गावरान शेळी वर्षामधून नाही, तर सर ही शेळी आपली 1.5 वर्षाला 2दा येते. जर बरेच तुम्ही शेळी पालन बघितलं असेल, बऱ्याच वेळेस गेला असताना तर तुम्हाला सांगतात की वर्षाला 2दा शेळी येते. तर शेळी हे 1.5 वर्षाला 2दा येते. कारण की तिचा मधात 5 महिन्याला येते, पण तिचा मधात लागण्याचा त्याचा काळामध्ये 2-3 महिने असेच जातात आपले. त्यामुळे 1.5 वर्षात 2दा शेळी येते. 1.5 वर्षात 2दा. हो. शेतकरी मित्रांनो, आपण यासाठी अशा शेतकऱ्यांच्या, अशा नवयुवक तरुणाच्या मुलाखती तुम्हाला दाखवत असतो. भैयाने सांगितलं, कारण हे खरं बोलत असतात. भैयाने सांगितलं 1.5 वर्षामध्ये म्हणजे 14 महिन्यामध्ये 2दा गावरान शेळी येते. त्यामध्ये मध्ये काही काळ जातो. आता बरेच जण म्हणते तू वर्षात 2दा येते, वर्षात नाही, 14 महिन्यामध्ये 2दा येते, त्यांनी सांगितलं. आता म्हणजे तुझं वर्षाच्या पुढे समजा झालंय ना? हो, वर्षाच्या पुढे झालेलं आहे. त्या हिशोबाने तुझं दुसरं येते. हो. बर, आता तुझं हे सगळं शेळी पालन सुरू आहे. तुला शेड सुरुवातीला म्हणजे आयतं होतं आणि तुला जास्त खर्च नाही आलेला. बर, आता यामध्ये अजून एक मुद्दा असतो, शेळ्यांना लसीकरण असतंय किंवा काय औषध वगैरे, तर तुझं कसं व्यवस्थापन चालतं? तर आपण ह्यांना लसीकरण वगैरे म्हणजे काहीच करत नाही. तर असंच फक्त त्यांना थोडंफार दुखलं वगैरे ते झालं तर त्यावेळेसच आपण त्यांना डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांना औषध उपचार देत असतो. बर, आता तुझ्या ह्या शेळ्यांना काय आजार वगैरे आलता का आता ह्या 1.5 वर्षामध्ये? आजार वगैरे नाही आला काही अजून आपल्या शेळ्यांना. बर, आता ह्या पिल्लांसाठी बरेचसे जे शेतकरी आहेत, जे फार्मर आहेत, पिल्लांसाठी, पिल्ले म्हणजे आपलं मेन उत्पन्न असतं, पिल्लांसाठी काही टॉनिक वगैरे असतात, ते तुझ्याकडे सुरू आहे का? टॉनिक वगैरे आपण काही देत नाही यांना, म्हणजे सुरू नाहीये आपलं टॉनिक वगैरे. जंताचं औषध वगैरे काही? जंताचं देत असतो फक्त आपण. बर, मग तेच सांगायचंय, तू असं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना जी खरी आहे माहिती ती आपण पोहोचवण्याचं काम करतोय. तू कुठलं म्हणजे ते जंताचं औषध वगैरे देतोय सांगायला? तर आपण जंताचं औषध त्यांना 3 महिन्याला एकदा देत असतो, फक्त जंताचं देत असतो. दुसरं आपण कोणचंच म्हणजे हे औषध वगैरे वापरत नाही. बरं, 3 महिन्याला कसं द्यायचं नेमकं, किती कसं द्यायचं, काय असतं प्रमाण वगैरे? तुम्ही तुमच्या डॉक्टराच्या सल्ल्याने पण देऊ शकता. पिल्लांची वय किती त्यानुसार असतं समजा. बर, शेतकरी मित्रांनो पहा, 1 वर्षाचा म्हणजे ह्या 1.5 वर्षाचा अनुभव, एवढं कमी वय, आणि या कमी वयामध्ये तुम्ही जर बघितलं त्याचं शेळी पालन कशा पद्धतीने आहे, त्यासाठी आपण त्याची एवढ्या लांबून येऊन मुलाखत घेतोय. त्याचं जर बघितलं इथं शिरोई क्रॉस प्लस बिटल आणि प्लस गावरान, आणि पलीकडे जर बघितलं तर गावरान कोंबडे पण आहेत. आणि असं हे त्याचं फार्म आहे. चाऱ्याचं नियोजन जर तुम्ही विचारायला गेलात, चाऱ्याचं नियोजन बाहेरून येऊन म्हणजे जे शेतामध्ये उगलेला बांधावरचा चारा तो त्याच्या शेळ्यांना म्हणजे टाकतोय, आणि बाहेर थोडंफार फिरून त्याचं शेळी पालन आहे. बरं, आता पाऊस पाणी जर आलं तर या शेळ्यांसाठी काही स्टॉक वगैरे केलेला आहे का? हो, स्टॉक केलेला आहे सर आपण. स्टॉक आपण त्यांना तुरीचं भुसकट आणि जवळचे भोंडे स्टॉक करून ठेवलेला आहे. पावसा पाण्याची खूप अडचण येतात त्यामुळे. बर, काय तुरीचं भुसकट? हो. बरं, आता पौष्टिक काय बरं तुरीचं भुसकट का, म्हणजे नेमकं बऱ्याच फार्मवरती आम्ही बघतो तुरीचं भुसकट खायला देतात, त्यामध्ये काय नेमकं? तर जे म्हणजे सुक्का चारा असणं पण त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. सुक्या चाऱ्यावरच त्यांचं हे होतं, म्हणजे वजन वाढत ते चांगले होते सुक्या चाऱ्यावरच त्यांचे. सुक्या चाऱ्यावर? हो. म्हणजे पावसाळ्यामध्ये सुका चारा देणं गरजेचं आहे? हो, गरजेचं आहे. आता ते जे सुका चारा आहे त्याचं ठेवण्याचं टायमिंग कसं असतं तुझं? टायमिंग सकाळी आपण ठेवला तर डायरेक्ट त्यांना म्हणजे एकदाच गव्हाण भरून ठेवतो आपण त्यांना. म्हणजे पावसाळ्याच्या काळात एकदा गव्हाण सकाळी भरवली की डायरेक्ट आपण त्यांना संध्याकाळीच काढतो, म्हणजे दुसरं टाकतो त्यांना डायरेक्ट संध्याकाळी. शेतकरी मित्रांनो, इथं जर बघितलं त्यांनी एक गव्हाण म्हणजे शेळ्यांसाठी ठेवलेली आहे. तर ही गव्हाण जर बघितलं तर खाली त्याला ड्रम लावलेला आहे, साईडने पूर्णपणे म्हणजे लोकांचा वापर केलेला आहे. आता तू सांगितलं नाहीस, तुझं हे होतं
पण ही गव्हाण तू किती रुपयाला आणि कुठून खरेदी केली होती? तर ही गव्हाण आपण आपल्या गावातलेच एका म्हणजे कारागीर कोण बनवून घेतलेली. तर आपण मला म्हणजे सरांना पण खूप वेळा कमेंट केले असते म्हणजे बरेच शेळी पालकांनी की गव्हाण सर प्रत्येक शेळी पालनात असतेच, कितीला बनवली काय बनवली. तर ही गव्हाण आपण 3,500 रुपयाला बनवलेली आहे. ह्याची साईज वगैरे सांगता येईल का तुला? साईज ह्याची अशी 8x2 आहे. 8x2 कितीला? 3,500 रुपयाला. आणि बरं, आता बऱ्याच ठिकाणी आम्ही ज्या फार्मला व्हिजिट करतो खाली पत्र्याचा वापर केलेला असतो. इथं जर बघितलं तर आपलं बॅलरचा वापर केलेला आहे. त्या बॅलर मध्ये आणि पत्र्यामध्ये काय डिफरन्स आहे? तर पत्रे ते गंजले वगैरे म्हणजे खराब होतात, शेळींना वगैरे हानी होण्याचे पण चान्सेस खूप वाढतात. त्यामुळे आपण हा ड्रमचा वापर केलेला आहे. बर, आता हे झालं तुझ्या संपूर्ण गव्हाणीविषयी आपण माहिती बघितली, तुझ्या शेळ्याविषयी. बरं, आता ह्याचं असतंय की कुठला व्यवसाय करायचं म्हणलं की आपण त्याचं मार्केट बघतो. म्हणजे तू तर बघितलं त्याचं मटन मार्केटला समजा भाव आहे, मटणाला भाव आहे, त्यासाठी तू या शेळ्यांकडे म्हणजे पाहतोय. बरं, ह्याचं मार्केटिंग म्हणजे तू इथं विकतो का बाजारामध्ये नेतोय? कळलं वगैरे मी मला विकण्याची काही अडचण येत नाही. लोक आपण जर केलं ना, लोक स्वतः येतात की आम्हाला द्यावा मागणी करून ते जातात इथं येऊन. बळच? हो, बळच. म्हणजे इथं फार्मवर तुझ्या सापडी देतात, तुझ्याकडे आहे का काही विक्री? हो, आहे का. बर, आता नवीन जे तुझ्यासारखे तरुण आहेत किंवा शेतकरी, त्यांना काय सांगशील? किती शेळ्यापासून सुरुवात केली पाहिजे? शेड कसं असायला पाहिजे? काय सांगशील? तर तुम्हाला जर नवीन शेळी पालन सुरू करायचं असेल तर तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट करताना फक्त शेळ्यावर इन्व्हेस्टमेंट करा आणि शेडवर 0 रुपये खर्च करा आणि शेळ्यावरच इन्व्हेस्टमेंट करा. बरं, 0 रुपये, पण त्याला काहीतरी खर्च करावाच लागेल ना. आता समजा प्रत्येकाच्या घरी जर बघितलं तर 4 पत्रे असतातच आणि 1-2 शेळ्या ते घ्यायपुरते पण पैसे असतात. 1-2 आणि तुम्हाला नवीन करायचं असेल तर जास्तीत जास्त शेळ्या घेऊच नका. 2 शेळीपासूनच तुम्ही. शेतकरी मित्रांनो, ह्या भैयाचं जे शेळी पालन आहे तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि आपण एकदा त्यांचं शेड पाहू. इथं जर बघितलं, इथं जर त्यांनी एक शेळ्यांना एक जोडधंदा सुरू केलाय. इथं कोंबड्या आहेत आणि त्यामध्ये काही कोंबड्या आहेत. इकडे जर बघितलं पिल्ल्यांसाठी कप्पा आहे. आणि ह्याच्या पलीकडे जर बघितलं तर आपण सुरुवातीला बघितल्याप्रमाणे एक शिरोई क्रॉसचा आणि एक बिटलचा तिथं बोकड त्यांनी ठेवलेला आहे. आणि पलीकडे त्याचं स्टॉक आहे जो की त्यांनी तूर भुस्सा जे आसन ते ठेवलेलं. आणि इकडे त्याची एक छोटी रूम आहे इथं आल्याच्या नंतर आराम करण्यासाठी. हे 19 वर्षीय युवकाचं शेळी पालन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करा. आणि ज्यांना शेळी पालन करायचंय किंवा जे शेळी पालन करत आहेत अशा तरुणापर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, जाता जाता चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह. तोपर्यंत राम राम.